अलीकडे संरक्षण मंत्रालयाकडून एक महत्त्वाचे पत्र समोर आले असल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये 8व्या CPC अंतर्गत जवानांसाठी, विशेषतः सिपाही, NK आणि हव या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल सुचवण्यात आला आहे. पूर्वी हा फिटमेंट फॅक्टर 2.72 असल्याचे सांगितले जात होते आणि आता तो वाढवून 2.81 करण्याचा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी जवळपास 75% पर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. याचा थेट लाभ लाखो सध्या कार्यरत कर्मचारी तसेच निवृत्त जवान व पेन्शनधारकांना मिळू शकतो. मात्र याबाबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून केंद्रीय स्तरावर अंतिम अधिसूचना सार्वजनिकपणे जाहीर झालेली नाही, त्यामुळे ही माहिती पत्राच्या आधारे व सूत्रांच्या माहितीवर आधारित आहे. आता सर्वसाधारण कर्मचाऱ्यांच्या भाषेत हा बदल नेमका काय अर्थ लावतो ते समजून घेऊया. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? 7व्या वेतन आयोगामध्ये बेसिक पगारावर 2.57 गुणक लागू करण्यात आला होता. त्यानंतर काही तज्ज्ञांनी 8व्या वेतन आयोगात तो 3.00 पर्यंत जाऊ शकतो अशी अटकळ बांधली होती. मात्र आता संरक्षण मंत्रालयाच्या पत्रातील माहितीप्रमाणे हा गुणक 2.81 वर नेण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्याकडे जर सध्याचा बेसिक 10,000 रुपये असेल तर 2.81 लागू झाल्यावर ते बेसिक जवळपास 28,100 रुपये होईल. पूर्वी चर्चेत असलेल्या 2.72 प्रमाणे 27,200 रुपये पगार होणार होता, म्हणजे जवळपास 900 रुपयांची अतिरिक्त वाढ प्रत्येक बेसिक युनिटवर. मोठ्या पगारधारकांसाठी हा फरक हजारांमध्ये जाणार आहे. पेन्शनधारकांसाठीही हा बदल अधिक लाभदायक ठरणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या पेन्शनरची सध्याची बेसिक पेन्शन जर 12,000 रुपये असेल तर 75% वाढीनंतर ती सुमारे 21,000 रुपयांच्या आसपास पोहोचू शकते. मात्र ही गणितं अंदाजांवर आधारित आहेत. प्रत्यक्षात सरकार आर्थिक ताणतणाव, महागाई, कॅडरनिहाय भत्ते, DA विलीन पॉलिसी आणि आर्थिक स्थिती विचारात घेऊन अंतिम निर्णय घेणार आहे. अनेक अर्थविश्लेषकांच्या मते वाढीचा टक्का 45% ते 75% दरम्यान असू शकतो, पण जवानांसाठी 75% वाढीचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. सरकारने वर्ष 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल असे आधीच स्पष्ट केले आहे आणि त्याबाबत कामही सुरू आहे. आता नवीन पत्र समोर आल्यानंतर चर्चेचे वातावरण जास्तच तापले आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी व पेन्शनर समूह सोशल मीडियावर माहिती मागत आहेत. कर्मचारी संघटनाही यावर सातत्याने दबाव आणत आहेत की महागाई वाढ आणि पगार संरचना यामुळे हा बदल आवश्यक आहे. महागाई भत्ता DA दर 50% पार झाल्यावर आयोग सक्रिय होतो आणि सध्या त्या दिशेने महागाई वाढत आहे. पगार वाढीचा थेट फायदा काय होणार तर कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल. घरभाडे, HRA, प्रवास भत्ता, TA, मेडिकल, CEA असे सर्व भत्ते नवीन बेसिकवर आधारित असल्याने यात मोठी वाढ अपेक्षित आहे. आर्म फोर्सेस जवानांसाठी तर ही मोठी मदत ठरणार आहे, कारण त्यांच्या जोखमीच्या सेवेसाठी ही वाढ योग्य पाऊल मानले जात आहे. हे धोरण लागू झाले तर निवृत्त सैनिक, जवान, हवालदार यांना मोठा फायदा मिळणार आहे. मात्र मित्रांनो, तुम्ही ध्यानात ठेवा, हा प्रस्ताव सध्या मंत्रालयीन पातळीवरचा तपशील आहे. अंतिम मंजुरी आणि राजपत्र येणे बाकी आहे. जेव्हा राजपत्र जाहीर होईल तेव्हा सर्व कागदपत्रे आणि वाढीचे अंतिम आकडे सुद्धा सार्वजनिक होतील. त्यामुळे आमची विनंती आहे की अफवांपेक्षा अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा. हे अपडेट तुम्हाला योग्य पद्धतीने व तथ्यांसह देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा, जर हा बदल अंमलात आला तर केंद्रीय अर्थसंकल्पावर मोठा भार येणार आहे. पण सरकारकडे यासाठी रणनीती तयार आहे, कारण 7व्या आयोगाला जवळपास 9 वर्ष झाली आहेत. देशातील अर्थव्यवस्थेला कर्मचारी, पेन्शनर कुटुंबांची खरेदी क्षमता वाढल्यास फायदा होतो. त्यामुळे हा निर्णय कर्मचारी जनतेसाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेसाठीही सकारात्मक ठरू शकतो. तर मित्रांनो, आजचा मोठा मुद्दा हाच की संरक्षण मंत्रालयाच्या पत्रात 8व्या CPC अंतर्गत जवानांसाठी फिटमेंट फॅक्टर 2.72 वरून 2.81 करण्याचा प्रस्ताव आणि पेन्शनमध्ये जवळपास 75% वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण अंतिम सरकारी ऑर्डर्स जाहीर होणे आवश्यक आहे. ते झाले की आम्ही तत्काळ अपडेट देऊ. तोपर्यंत काळजीपूर्वक आणि माहितीच्या आधारे निर्णय घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.